अक्कल आहे का नाही? माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय. हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? तरी मंत्री महोदय चुकीचं उत्तर देऊन या सभागृहाची दिशाभूल करत आहे. दिव्यांगाला व्यवस्थित बाजूनं करण्याचं काम गेल्या 75 वर्षापासून होतं. मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार मार्च 27 मार्च आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय. हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठलीच समिती आहे सांगणारी? यांना अक्कल आहे का नाही? हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? पहिले 22-23, 23-24, 24-25, 26-27 हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. याच्यामुळे सरकार बदला होत चाललाय. छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? फॅक्टरी आम्ही चालवायची, मेहनत कामगारांना करायची, सगळं रक्त आठवायचं त्या कामगारांना आणि पगार मात्र आम्ही पाहतोय त्या अधिकाऱ्याच्या घशात घालायचा. अरे पैसा जरी श्रीमंत लोकांचा असेल पण ते बिल्डिंग बांधण्याचं काम आम्ही पाहतोय आमचा कामगार करत असतं. ऊसतोड कामगार, विटाभट्टीवाला कामगार, ते घरेलू कामगार जे तुमच्या आमच्या घरी आम्ही पाहतोय भांडे घासायला येतं, ते आमच्या घरी तिथं धुणे धुवायला येतं. काय उपाययोजना हो ऊसतोड कामगारासाठी? अर्ज भरून घेतले तुम्ही, काय दिलं हो? ते भांडे घासता घासता हात बेकार होते. साधे हात हँडग्लोव्ह जरी दिले असते तरी हात नाही बेकार झाले असते ना दादा. अजूनही मूकबधीर विद्यालयांना 11वी-12वीच्या साधं शिक्षण सुद्धा भेटत नाही. मग ते पदवीधर शिक्षण कसं देता येईल? त्यांच्यासाठी एखादा कक्ष कसा उभा करता येईल? स्वतंत्र दिव्यांगांसाठी एखादं विद्यापीठ निर्माण करता येईल का? जसं वाराणसीला आहे त्या धर्तीवर इथं काही करता येईल का? या संदर्भात थोडं आश्वासित आम्हाला केलं तर महाराष्ट्रातल्या दिव्यांगाला थोडासा आधार भेटेल. कायदा पहिले तपासून घ्या आणि चुकीचे अधिकारी महत्वाच्या पोस्टवर बसले असन त्याची चाचपणी करा. फॉरेस्ट सोबत तो आदिवासी जगू शकतं हे मान्य केलं पाहिजे. जे आदिवासी आता हा जन्म आम्ही पाहतोय तिथून कधीच हटणार नाही. सरकार सरकारी, मंत्री सरकारी आणि कर्मचारी खाजगी कंपनी. वा 84 कोटी रुपये का देतोय आपण? इव्हन आम्ही मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं का हे बरोबर नाही आहे, यामध्ये बदल करा. आणि त्यांनी सांगितलं हे 82 कोटी रुपये वाचवा, काही गरज नाही, कुठेही प्रशिक्षण घेत नाही. मी हे मुच्छी काढून टाकन. सभापती महोदय बसल्या बसल्या कंपनीत 84 कोटी रुपये उखडतो. वा. आणि आमच्या संगणकाला 10,000 रुपये पगार. एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? कलेक्टरच्या चालकाला जो पगार भेटतो किंवा तुमच्या चालकाला जो पगार भेटतो तो एसटी चालकाला का भेटत नाही? हे विषमता तुम्ही कधीपर्यंत थांबवणार आहे?